सो हे गाइज वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण रोग निदान पेपर 2 साठी ब्लूप्रिंट अँड चॅप्टर वाईज स्ट्रॅटेजी व्हिडिओ प्लॅन जे आहे ते बघणार आहोत. आता यामध्ये मी तुम्हाला MK, DK, NK जसं मी पेपर 1 साठी एक्सप्लेन केलं होतं सेम फॉर्मॅटमध्ये पेपर 2 साठी सुद्धा एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो तुम्हाला याच्यात डिटेलमध्ये सगळं समजून घ्यायला भेटेल. व्हॉट इज MK, व्हॉट इज DK, व्हॉट इज NK अँड व्हॉट एक्झॅक्टली वी हॅव टू स्टडी फॉर रोग निदान पेपर 2. सो सगळ्यात आधी पेपर 2 ची ब्ल्यूप्रिंट बघून घेऊ. सेम फॉर्मॅटमध्ये जसं पेपर 1 साठी त्यांनी MCQ 20 MCQ कोणत्या चॅप्टर मधून येणार आहेत हे मेन्शन केलं होतं, सेम फॉर्मॅटमध्ये त्यांनी याचे सुद्धा MCQ मेन्शन केलेले आहेत. ऑल्सो त्यांनी SAQ सुद्धा मेन्शन केलेले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल इथे आपण बघूयात, जो 4th किंवा 3rd नंबरचा SAQ आहे तो रक्तपित्त, शौच, कामला किंवा उदर ह्या चौघांपैकी येणार आहे. सो उदर जे आहे, रक्तपित्त जे आहे, हे जे टॉपिक्स आहेत हे LAQ चे सुद्धा आहेत. सो तुम्ही जर LAQ प्रिपेअर कराल तुमचे निम्मे SAQ तर असेच प्रिपेअर होतील. ओके, सेम फॉर्मॅटमध्ये त्यांनी 8 चे 8 SAQ साठी दिलेले आहेत. आता एक गोष्ट परत लक्षात घ्या, जे 7 SAQ चे टॉपिक्स आहेत, जे फर्स्ट 7 SAQ आहे ते कम्प्लिटली MK च्या टॉपिक वरती त्यांनी दिलेले आहेत. बट जो 8वा नंबरचा SAQ आहे विच इज सपोज टू बी फ्रॉम अ DK टॉपिक, दॅट इज डिझायरेबल टू नो टॉपिक, तो जो SAQ आहे त्याच्यासाठी त्यांनी एवढे पूर्ण पॉइंट्स दिलेले आहेत. आता एवढे पूर्ण पॉइंट्स करणं हे प्रॅक्टिकली सुद्धा पॉसिबल नाहीये फॉर जस्ट अ सिंगल SAQ. सो आपण त्याच्यासाठी पण स्ट्रॅटेजी बघूया की जर हा आला तर आपल्याला कोणत्या पद्धतीने याला कोप अप करायचं आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. आपण LAQ साठी पण बघूया एकदा अँड देन वी कॅन स्टार्ट. सो LAQ साठी पण 4 LAQ साठी टॉपिक्स क्लिअरली मेन्शन केलेले आहेत. या टॉपिक्सच्या बाहेर क्वेश्चन येणार नाही हे पण दिलेलं आहे. आता आपण ही सिलेबस कॉपी डिटेलमध्ये का बघतो हे आधी समजून घ्या. आता ही सिलेबस कॉपी डिटेलमध्ये बघण्याचं एकच कारण आहे, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की क्वेश्चन्स डायरेक्टली इथूनच उचलले जातात. जर तुम्ही हे पॉइंट टिक करत करत गेले तर आय एम प्रिटी शुअर की तुमचे सगळे टॉपिक्स कव्हर होतील आणि एक्झाममध्ये जे काही क्वेश्चन तुम्हाला येणार आहे ते काही नवीन नसणार आहे. यू वुड बी फेमिलियर विथ दॅट क्वेश्चन. तर ते फेमिलिरिटी आणण्यासाठी आपण हा व्हिडिओ काढलेला आहे. सगळ्यात आधी हे समजून घ्या. कळलं? जर क्वेश्चन आला एक्झाममध्ये अग्निमांद्याशी रिलेटेड तर तुम्हाला हेच विचारलं जाणार आहे, हे आधी लक्षात घ्या. तुम्हाला सेम क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये येईल. डिफाईन अनाह, एनलिस्ट टाइप्स ऑफ अनाह, डिस्क्राइब अदमान अँड आटोप. बस असाच क्वेश्चन फॉर्मॅट तुम्हाला पण येणार आहे. बस एवढं आहे की तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की यात आपण काय लिहायचं आहे आणि आपली प्रिपरेशन कितपत पाहिजे टू टॅकल दॅट क्वेश्चन. समजलं? सो सगळ्यात आधी विल स्टार्ट विथ टॉपिक. सो टॉपिक 1 to 20 दॅट इज अराउंड फॉर 43 मार्क्स. आता बघा वेटेज खूप जास्त आहे फर्स्ट 20 टॉपिक्सला. इथपर्यंत क्लिअर? सो सगळ्यात आधी बघूया अग्निमांद्य, अजीर्ण, अनाह, अदमान, आटोप. याच्यावरती MCQ सुद्धा आहे, SAQ सुद्धा आहे, LAQ सुद्धा आहे. नॉर्मली LAQ येत नाही या टॉपिक वरती. टॉपिक LAQ सारखा नाहीच आहे, पण या टॉपिक पैकी कोणत्याही टॉपिक वरती SAQ MCQ येऊ शकतो. अजून मी तुम्हाला फर्दर जाऊन एक पॅटर्न पण सांगेल, तो पॅटर्न पण तुम्हाला इथं समजून घ्यायचा आहे. आता काही क्वेश्चन मध्ये ना जे मस्ट टू नोचे, आता जे ब्लॅक कलरनी मी कम्प्लिटली मार्क केलेले आहे दॅट इज मस्ट टू नो टॉपिक्स. आणि ह्या टॉपिक्स मधून आपले SAQ LAQ तर फिक्स आहे, बट काही टॉपिक्स मधून MCQ येणार नाहीये बिकॉज यामध्ये DK आणि NK चे सुद्धा भरपूर टॉपिक्स आहे. टू बॅलन्स द सिच्युएशन त्यांनी भरपूर मस्ट टू नोच्या टॉपिक वरती MCQ दिलेले नाहीयेत. तर ही गोष्ट तुम्ही इथं समजून घ्या की फक्त मस्ट टू नोचे टॉपिक्स करून तुमचे यात पूर्णपणे MCQ कव्हर होणार नाहीये. यू हॅव टू स्टडी डिझायरेबल टू नो टॉपिक ॲज वेल. एवढं डोक्यामध्ये क्लिअर ठेवा. फर्स्ट थिंग्स फर्स्ट. नेक्स्ट बघा छर्दी, डिझायरेबल टू नोचा टॉपिक आहे, जे मी ऑरेंज कलर मध्ये इथं मार्क केलेलं आहे, विच इज व्हेरी विजिबल, क्लिअरली विजिबल टू यू. याच्यामध्ये MCQ आणि SAQ येणार आहे आणि यामध्ये आपल्याला काय काय करायचे आहे, छर्दीची डेफिनेशन, हेतू, संप्राप्ती, भेद म्हणजेच प्रकार आणि पूर्वरूप, सामान्य लक्षण, विशिष्ट लक्षण, उपद्रव, साध्यत्व. आता हा फॉर्मॅट तर कन्फर्म आहे मॅक्झिमम व्याधींसाठी. काय काय लिहायचं आहे, हेतू, पूर्वरूप, रूप, उपचय,
संप्राप्ती, साध्य असाध्यत्व, त्यानंतर उपद्रव आणि प्रकार. हे 8 पॉइंट प्रत्येक व्याधीचे जवळपास आपल्याला करायचेच आहेत. ॲटलिस्ट मस्ट टू नोचे तरी करायचे. जर तुम्हाला डिझायरेबल टू नो मध्ये हे स्किप करायचं असेल तर तुम्ही त्यात पूर्वरूप स्किप करू शकता, उपद्रव स्किप करू शकता, साध्य साध्यत्व स्किप करू शकता. बाकी पॉइंट्स तरी तुम्हाला वाचावेच लागणार आहेत. ओके. नेक्स्ट आम्लपित्त. आम्लपित्तावर MCQ अँड SAQ आहे. सेम आम्लपित्ताची डेफिनेशन, हेतू आहे, संप्राप्ती आहे, भेद आहे, पूर्वरूप, सामान्य लक्षण, साध्य साध्यत्व. अगेन सेम फॉर्मॅट. मी तुम्हाला पहिले सांगितलंय हा फॉर्मॅट कोणत्याच व्याधीसाठी बदलत नाही. हा फॉर्मॅट व्याधींसाठी फिक्स असतो. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की त्या फॉर्मॅटमध्ये कंटेंट काय लिहायचंय. ओके. नेक्स्ट टॉपिक आहे शूल. शूलवरती LAQ येऊ शकतो. अन्नद्रव शूल आहे, परत परिणाम शूल आहे. या टॉपिक्स वरती LAQ फॉर शुअर येण्याचे चान्सेस असतात. यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला शूलची डेफिनेशन, शूलचे भेद करायचे आणि परिणाम आणि अन्नद्रव शूल मध्ये फरक करायचा आहे. हा जर पूर्ण 3 पॉइंट हे कंबाईन केले तर एक प्रॉपर LAQ तयार होत आहे विथ 4 पेजेस चा कंटेंट. सो असं नाही समजायचं की बाबा शूलच तर आहे, होऊन जाईल, एवढं तर कंटेंट पण नाहीये की LAQ येईल. जर हे तिन्ही पॉइंट कंबाईन केले तर आरामात एक व्यक्ती 4 पेजेसचा LAQ लिहू शकतो शूलवरती. समजलं. आणि त्यात फक्त एवढं डिफाईन केलंय आणि एनलिस्ट भेद म्हटलंय तर फक्त भेद लिहिणार आहे का नाही, तुम्हाला थोडंफार हेतू, संप्राप्ती तुमच्या मनाने का नसो पण बनवून टाकावं लागणारच आहे. तुम्ही डायरेक्ट स्किप करू शकत नाही भेदवर. ओके. त्यानंतर आहे अतिसार प्रवाहिका. अतिसार प्रवाहिकावर सुद्धा MCQ, SAQ, LAQ आलेले आहेत बऱ्यापैकी. यामध्ये आपल्याला बघा किती काही टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. प्रत्यात्म लक्षण. प्रत्यात्म लक्षण मतलब स्पेसिफिक फीचर्स, पर्टिक्युलरली काय असं नवीन दिसून येत आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये समजून घ्यायचंय. त्यानंतर परत हेतू, संप्राप्ती आणि प्रकार, पूर्वरूप, भयज आणि शोकज अतिसार हे पूर्ण अतिसारशी संबंधित आहे. त्यानंतर उपद्रव, साध्य असाध्यत्व सुद्धा. आणि त्यानंतर निवृत्त अतिसार लक्षण. निवृत्त म्हणजे अतिसार समाप्त होण्याचे लक्षण. आता हे जो टॉपिक आहे निवृत्त, हा फक्त सर्टन व्याधीमध्ये येईल, जसं ज्वरमध्ये झालं, अतिसारमध्ये झालं, असे स्पेसिफिक टॉपिक्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला निवृत्तचे लक्षण दिसणार आहे. बाकी व्याधींमध्ये असं विशेष दिसणार नाहीये. म्हणून ते 2-3 जे टॉपिक्स असतील त्याच्यावरच तुम्हाला निवृत्तचे लक्षणं पाठ करायचे आहेत. त्यानंतर प्रवाहिका सुरू झाली आहे. प्रवाहिकामध्ये सुद्धा संप्राप्ती, भेद, सामान्य विशिष्ट लक्षण, प्रवाहिका आणि अतिसार मधील फरक आणि दोषज अतिसारामध्ये सुद्धा फरक आपल्याला माहिती पाहिजे. आता हे गोष्ट समजून घ्या की प्रवाहिका साधारणतः SAQ ला येतो, पण अतिसार हा कन्फर्म LAQ चा टॉपिक आहे. काहीही स्किप केलं तरी अतिसार स्किप करायचा नाही. अतिसार भरपूरदा रिपीट झालेला आहे, सो आपल्याला अतिसारचे सगळे पॉइंट्स कव्हर झालेच पाहिजे. हेच पॉइंट नुसार मी तुम्हाला ऍप मध्ये शिकवलं सुद्धा आहे. इंडिव्हिज्युअल लेक्चर्स घेतलेले, त्यात सगळे पॉइंट्स इथले तरी कव्हर झालेले आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे ग्रहणी. ग्रहणीवरती SAQ अँड LAQ 2 आहेत. त्यानंतर एनलिस्ट, आता भेद म्हणजेच प्रकार, त्यानंतर पूर्वरूप, सामान्य लक्षण, संग्रहणी आणि घटी यंत्रग्रहणी इम्पॉर्टंट आहे. दोघांवरती कंबाईन करून SAQ विचारू शकतात किंवा इंडिव्हिज्युअल टॉपिक्स वर सुद्धा तुम्हाला SAQ विचारला जाऊ शकतो. सो संग्रहणी, घटी यंत्रग्रहणी कन्फर्मली सगळ्यांना करायचं आहे. साध्य साध्यत्व करायचंय. डिफरेन्शिएट अतिसार आणि ग्रहणी करायचंय. ग्रहणी दोष, ग्रहणी रोग मधील फरक समजून घ्यायचा आणि दोषज ग्रहणी मधील फरक समजून घ्यायचा. आता एक गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या, इथे ना रोगनिदान पेपर 2 सुद्धा खूप सॉर्टेड दिलेले आहे. हा पर्टिक्युलर पॉइंट DKचा आहे तर हा एंटायरली DKचाच आहे. हा पर्टिक्युलर पॉइंट MKचा आहे तर हा पूर्णपणे MKचाच आहे. यांनी कॉम्प्लिकेट बिलकुल केलेलं नाहीये. सो तुम्ही डोक्यात एक गोष्ट फायनल करायची की मी जर हा टॉपिक करत आहे तर मला हा पूर्णपणे नीट करायचा आहे. असं नाही चालणार की हा टॉपिक MKचा आहे, हा वाला DKचा आहे, तर मरू दे, मी याच्यातले अर्धच करतो तर होईल, असं करायचं नाहीये. त्यांनी स्पष्ट ग्रहणी LAQचा आहे, तो पूर्ण टॉपिक MKचा आहे. मी पूर्ण ब्लॅक मध्ये लिहिलेला आहे. व्हेरी क्लिअरली सॉर्टेड फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे. आपल्याला पण तोच सॉर्टेड फॉर्मॅट डोक्यात ठेवून अभ्यास करायला घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर आता समजून घ्या विसूचिका, अलसक, विलंबिका. MCQ आणि
SAQ आहे यात. आता त्यामध्ये डिफाईन विसूचिका आहे, त्यानंतर लक्षण, उपद्रव, साध्य, साध्यत्व, विसूचिका, अलसक, विलंबिका. बस सिंपल. आता ह्यामध्ये विसूचिका, अलसक येण्याचे चान्सेस जास्त असतात, विलंबिकावर शक्यता असते की MCQच येईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे हा डीकेचा टॉपिक आहे. आता यामध्ये कॉमन डिसीजेस आहे डीके, MCQ आणि SAQ ला आहे. आता जे डिसीजेस आहे, आता यांनी भरपूर डिसीजेस दिले, तर आपण सगळे करायचे आहेत का? तर नाही, आपण स्पेसिफिक करायचे. ते मी तुम्हाला IMPच्या व्हिडिओमध्ये सेपरेटली सांगणार आहे. पण जर तुम्ही अगदी स्टार्टिंग पासून अभ्यास करत आहात, तर तुमच्यासाठी तर तुम्ही होपफुली हे सगळे डिसीजेस एकदा तरी फर्स्ट रीडिंग तरी वाचली असणार आहे. यामधले महत्त्वाचे जे डिसीजेस असतील ते आपण IMP व्हिडिओजमध्ये बघूया, 3 मंथ IMPच्या हिशोबाने. आता हे समजून घ्या. आता त्यांनी काय सांगितलंय, खूप स्पेसिफिसिटी दिलेली आहे त्यांनी. क्लिनिकल फीचर्स करायचे आहेत अल्सरेटिव्ह डिस्पेप्सियाचे, नॉन अल्सरेटिव्ह डिस्पेप्सिया, IBD, IBS यांचे स्पेसिफिक फक्त काय करायला लावले, क्लिनिकल फीचर्स. तुम्ही नुसते क्लिनिकल फीचर्स लिहून होईल का तुमचं SAQ भरणार आहे का 2 पेजेसचा? तर नाही भरणार. म्हणून त्यासाठी यांची डेफिनेशन, ऍटलिस्ट तो डिसीज काय हे तरी माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला जरी डिसीजची डेफिनेशन माहिती असली ना, तरी सुद्धा तुम्ही बाकीचं उरलं खुरलं फेकू शकता. त्या फेकण्यासाठी सुद्धा तुम्हाला IBD काय, IBS काय, नॉन अल्सरेटिव्ह डिस्पेप्सिया काय याची बेसिक तरी डेफिनेशन माहिती पाहिजे. त्यानंतर आता जे परफॉर्म वाले क्वेश्चन्स असतात की आणि जे ऑर्डर वाले क्वेश्चन्स असतात, ऑर्डर वाले मी दाखवेल तुम्हाला. परफॉर्म अँड ऑर्डर वाले क्वेश्चन्स जे असतात ते तुम्हाला नॉर्मली येत नाही, बिकॉज ते थिअरीचे नसतात, प्रॅक्टिकलचे असतात. ओके. आता त्यांनी काय दिलेलं आहे बघा, परफॉर्म रिलेव्हंट क्लिनिकल एक्झामिनेशन. ते तुम्ही पेपरमध्ये लिहिणार आहे का? नाही, ते तुमचं प्रॅक्टिकल आहे. ऑर्डर अँड इंटरप्रिट रिलेव्हंट, सेम ऑर्डर करायचं आणि इंटरप्रिट करायचं, म्हणजे समजून घ्यायचंय. ते तुम्ही थिअरीमध्ये लिहिणार नाहीये. तर जेवढे पण परफॉर्म आणि ऑर्डर वाले क्वेश्चन्स असतात ते तुम्ही काय करायचे, स्किप करायचे. अंडरस्टँड? इथपर्यंत आय होप काहीच डाऊट नसला पाहिजे. आतापर्यंत तर बेसिक जेवढे बी काही डाऊट्स होते ते मी तुमचे सॉल्व्ह केलेले आहे सिलेबस कॉपीशी रिलेटेड. आता याच्या पुढे मग आपल्याला फॉर्मॅट हाच आहे, म्हणजे समजून घ्यायला आपल्याला सोपं जाणार आहे. मूत्रकृच्छमध्ये MCQ, SAQ आहे. अगेन सेम तेच आहे, लक्षण, हेतू, संप्राप्ती, भेद, विशिष्ट लक्षण. त्यानंतर मूत्राघात मध्ये सुद्धा MCQ आणि SAQ आहे. त्याच्यात डिफाईन मूत्राघात, त्याच्यानंतर मूत्र शोषण, मूत्र प्रतिहन्यत्य आणि त्यानंतर प्रकार, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ मूत्राघात. मूत्राघाताचे प्रकार खूप महत्वाचे आहेत. एकूण 13 मूत्राघाताचे प्रकार आहेत आणि ट्रस्ट मी प्रकारांवरती इंडिव्हिज्युअल SAQ येऊ शकतो मूत्राघाताच्या. त्यानंतर मूत्रकृच्छ आणि मूत्राघात मधील फरक सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जिथे जिथे फरक आहे ते पूर्णचे पूर्ण महत्वाचं आहे, हे डोक्यात घ्यायचंय. मी शिकवताना जिथं जिथं डिफरेन्शिएशनचा पॉइंट आलेला आहे, मी तिथं तिथं तुम्हाला डिफरेन्शिएशन शिकवलेला आहे, टेबल फॉर्मॅट मध्ये दिलेला सुद्धा आहे. तर मला कन्फ्युजन तर पाहिजेच नाही तुमच्याकडनं. ठीक आहे. त्यानंतर आहे कॉमन युरिनरी डिसीजेस. अगेन डीकेचा टॉपिक आहे. त्यात परफॉर्म आणि ऑर्डर वाले क्वेश्चन आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, हा वाला क्वेश्चन. डिस्क्राइब क्लिनिकल फीचर्स ऑफ UTI, प्रोस्टॅटोमेगॅली, नेफ्रॉटिक सिंड्रोम, नेफ्रायटिक सिंड्रोम, अक्यूट किडनी इंजुरी अँड क्रोनिक किडनी इंजुरी. हे मुळात आपल्याला नीट करायचे आहेत. ओके, समजून घ्या सगळ्यांनी. त्यानंतर हिक्का वन ऑफ माय फेवरेट क्वेश्चन्स विच इज NK टॉपिक. तर यामध्ये सहसा MCQ किंवा SAQ येऊ शकतो. SAQ त्यांनी दिलेला आहे, पण शक्यतावर SAQ सुद्धा येत नाही, मात्र फक्त हिक्कावरती MCQ येतो. ठीक आहे. प्रत्यात्म लक्षण करायचे, हेतू, संप्राप्ती आणि कार्डिनल फीचर्स म्हणजेच इम्पॉर्टंट जे लक्षण असतील ते आपल्याला करायचे. ऑफ पंचहिक्का म्हणजे हिक्काचे 5 प्रकारांचे कार्डिनल फीचर्स करायचे, म्हणजे त्यांच्या प्रकारांचे लक्षण करायचे आपल्याला. ओके. त्यानंतर आहे श्वासव्याधी LAQचा आहे अलॉंग विथ MCQ अँड SAQ. आता जो श्वासव्याधी आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला डिटेल करायचंय, हेतू, संप्राप्ती, प्रकार, पूर्वरूप, साध्यत्व, विशिष्ट लक्षण. तमक श्वासवर इंडिव्हिज्युअली SAQ येऊ शकतो. हे गोष्ट समजून घ्या.
तमक श्वास इंडिव्हिज्युअली आपल्याला करायचे आहे. त्याचे जे 2 अवस्था असतात, संतमक, प्रतमक अवस्था, ते त्याच्यावरती क्वेश्चनिंग येऊ शकते. म्हणजे तमक श्वासावरती आलं तर तुम्हाला त्याची अवस्था लिहिणं भागच असणार आहे. त्यानंतर कोणत्या दोषाचा डॉमिनन्स असतो ते तर तुम्हाला माहिती आहे, MCQ साधारण विचारू शकता. पंचश्वासाचे लक्षण लिहायचे आहे. पंचश्वासाचे प्रकार, त्यांच्यामधील लक्षण आपल्याला लिहायचे आहे आणि पंचश्वासामध्ये फरक सुद्धा करायचा आहे. जो डिफरन्शियल डायग्नोसिस आहे पंचश्वासाचा, तो सुद्धा मी तुम्हाला शिकवताना शिकवला आहे. या सगळ्यांसाठी तुम्ही ॲपवर जाऊन लेक्चर्स बघू शकता आणि परचेस सुद्धा करू शकता. त्यानंतर कासमध्ये MCQ, SAQ, LAQ सेम फॉर्मॅट आहे. कास पण इन डिटेल आहे आपल्याला. कास आहे हेतू, संप्राप्ती, प्रकार, पूर्वरूप, साध्य, साध्यत्व. त्यानंतर लक्षण नंतर डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये क्षयज कास आणि राजयक्ष्मामधील हे सुद्धा मी शिकवले आहे. ऑल्सो आपल्याला शतज कास आणि शतक्षीण मधील फरक सांगितलाय, तो सुद्धा मी तुम्हाला शिकवलेला आहे. ओके, सो असं काहीच नाहीये जे मी तुम्हाला शिकवलेलं नाही. त्यानंतर राजयक्ष्मा शोष DKचा टॉपिक आहे. परत MCQ अँड SAQ यावर येऊ शकतात. याच्यामध्ये राजयक्ष्माचे भेद खूप जास्त महत्वाचे आणि त्याचे हेतू मुख्यतः 4 हेतू आहे. 4 हेतूनुसार 4 वेगळ्या संप्राप्ती घडून येतात आणि त्याचे भेद म्हणजे त्रिरूप, षडरूप आणि एकादश रूप राजयक्ष्मा, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि अष्टशोषाचं फक्त नाव माहिती असलं तरी चालेल, व्यायामगत शोष वगैरे वगैरे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये जर तुमचे नाव पाठ असतील ना, ऑटोमॅटिक तुम्हाला तो शोष कशामुळे झालेला आहे हे कळून येईल. त्यानंतर कॉमन लंग डिसऑर्डर्स बघा. कॉमन लंग डिसऑर्डर्स DKचा टॉपिक आहे. MCQ अँड SAQचा तो मुळातः टॉपिक आहे. त्याच्यामध्ये क्लिनिकल फीचर्स बघायचे आहेत आपल्याला. निमोनिया, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, त्यालाच आपण COPD म्हणतो, प्लुरल इफ्युजन आणि ब्रॉन्किएक्टासिसचे. एवढं 4 जे व्याधी आहे हे आपण फक्त तुम्हाला याचे नाव माहीत असले तरी तुमचं काम होऊन जाईल. त्यानंतर एक महत्वाचा टॉपिक म्हणजेच आपला ज्वर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. MCQ, SAQ, LAQचा टॉपिक आहे. LAQ तर कन्फर्म एक येतो ज्वरवरती. एवढे टॉपिक आहे ज्वरवरती LAQ देण्यासाठी की कोणताही टॉपिक वरती ते देऊ शकतात. आणि जेवढेही टॉपिक आहे ते सगळे मी तुम्हाला इन डिटेल शिकवलेले आहेत. सो देर इज नथिंग टू कंप्लेन. पहिले तर बेसिक ज्वरची सगळी निदान पंचक, त्यानंतर दोषज ज्वर, त्यानंतर अभिसंगज, विषम ज्वर, पुनरावर्तक ज्वर शिकवलंय, अंतर्वेगी बहिर्वेगी ज्वर शिकवलेलं आहे, प्रलेपक वादबलासक ज्वर शिकवलंय, ज्वराची 3 अवस्था आम, पच्चमान, निराम शिकवलेलं आहे, आगंतुक ज्वर शिकवलंय, दोषज ज्वर शिकवलंय, साध्यत्व आणि त्याच्यानंतर आपला जो धातुगत ज्वर होता तो पण शिकवलेला आहे. ज्वरमुक्ताचे लक्षण सुद्धा शिकवलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं मुक्त लक्षण अजूनपर्यंत अतिसार आणि ज्वर 2च टॉपिक मध्ये आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे मसुरिका. MCQचा टॉपिक आहे, NKचा टॉपिक आहे. इच्छा असेल तर करा, नाही तो यू कॅन स्किप. ठीक आहे. त्यानंतर फीवर DKचा टॉपिक आहे, पण शक्यता असते की यावरती एक SAQ येऊ शकतो. युजली टायफॉइड, चिकनगुनिया अशा टाइप्स ऑफ फीवर वरती क्वेश्चन येतो. आता इथं पण आपल्याला सेम फॉर्मॅट यूज करायचा आहे. आपला फॉर्मॅट बघा. कोणकोणते ज्वर इम्पॉर्टंट, कोणकोणते फीवर्स महत्वाचे ते बघूया. तर आपल्याला ऑर्गॅनिझम बेस्ड फीवर करायचं आहे. तर त्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे बघा. सगळ्यात आधी तर ऑर्गॅनिझम माहिती असला पाहिजे, इन्क्युबेशन पिरियड माहिती असला पाहिजे आणि मोड ऑफ ट्रान्समिशन कंपल्सरी माहित असले पाहिजे. कशाचे तर मिझल्स व्हायरस, वॅरिसेला झुस्टर व्हायरस, हर्पीस झुस्टर, कॉक्सी व्हायरस, रुबेला, वेरियस मलेरियल पॅरासाइट, इन्फ्लुएन्झा, डेंग्यू, लेप्टोस्पायरा, चिकनगुनिया, साल्मोनेला, पॉझिटिव्ह एजंट्स, अदर कॉमन रिजनल टाइप्स ऑफ ज्वर. आता म्हणजे त्यांनी बेसिकली काय सांगितलं माहिती का, या ऑर्गॅनिझमशी रिलेटेड कोणता टाइप ऑफ फीवर निर्माण होतोय ते तुम्ही इन डिटेल करा. चिकनगुनियाचा फीवर करा, टायफॉइडचा फीवर करा, असं. त्याचे क्लिनिकल फीचर्स पण माहिती पाहिजे तुम्हाला. कॉमन रिजनल डिसऑर्डर्स काय असतील ते पण माहिती पाहिजे. कॉम्प्लिकेशन्स पण माहिती पाहिजे. त्यांनी एवढा डिटेलमध्ये हा पहिला DKचा टॉपिक दिलेला आहे. सो तुम्हाला कंपॅरेटिव्हली यांच्याबद्दल एक थोडी 2-3 लाईनीची तरी माहिती असलीच पाहिजे. बाकी तर तुम्हाला माहिती तुम्ही फेकून द्याल. ओके. सो त्यानंतर परफॉर्म आणि ऑर्डरवाला आपण केलं नाही तरी आपल्याला चालणार आहे.
नेक्स्ट आहे पांडू. पांडू जो आहे हा SAQ अँड LAQ चा टॉपिक आहे. अगेन पूर्ण MK चा टॉपिक आहे. पांडूवरती LAQ येऊ शकतो. सो पांडूवरती आपला फोकस असलाच पाहिजे. ओके, आतापर्यंत अतिसार, ज्वर, पांडू हे सगळे फिक्स्ड LAQ असतात. म्हणजे खूप जास्त चान्सेस असतात की याच पर्टिक्युलर टॉपिक वरती LAQ येणार आहे. सो आपला सुद्धा लक्ष त्यांच्याकडे जास्त करून असला पाहिजे. ठीक आहे, सेम आपला निदान पंचक फॉर्मॅटमध्ये आणि त्याचे प्रकार इन डिटेल करायचे आहेत. नेक्स्ट टॉपिक आहे टॉपिक नंबर 21 to 35, 25 मार्कासाठी आहेत. ठीक आहे, सेम रक्तपित्त अगेन निदान पंचक पूर्ण करायचं आहे. जर तुम्ही इथं नसेल नीट केला तर तुम्ही निदान स्थानामध्ये केला असेल तरी लिहिला तोही चालणार आहे पूर्णपणे. ओके, MCQ SAQ LAQ चा टॉपिक आहे. रक्तपित्तावरती एकदा LAQ आलेला आहे. जरी LAQ नाही आलं तर साध्य असाध्यत्व इन डिटेल विचारतात, ज्यामध्ये तुम्ही असाध्य काय, याप्य काय, सुखसाध्य काय ते सगळं तुम्हाला इन डिटेल लिहावं लागेल. नेक्स्ट आहे हिमोपॅथिक डिसऑर्डर्स रिलेटेड टू आवर ब्लड सिस्टम. ब्लड सिस्टम मध्ये आपल्याला डिटेल बघायचे. यामध्ये सुद्धा आपल्याला कोणकोणते माहिती असले पाहिजे. अनेमिया, न्यूट्रिशनल अनेमिया, थॅलेसेमिया, सिकल सेल अनेमिया, ल्युकेमिया अँड थ्रोम्बोसाइटोपेनिया यांचे सुद्धा क्लिनिकल फीचर्स त्यांनी मेन्शन केलेले आहे. पण बाकी 1-2 डेफिनेशन माहिती असल्याने तुमचा दिमाग लगेच भ्रष्ट होणार नाही, म्हणून सगळ्यांनी इथं डेफिनेशन करायची आहेच. ओके, सेम गोज फॉर हृदरोग. डीकेचा टॉपिक आहे, SAQ येऊ शकतो. हृदरोग प्रिपेअर करा बिकॉज डीकेचा टॉपिक आहे आणि हाय चान्सेस आहे की त्यावरती SAQ येऊ शकतो. ठीक आहे, डीकेचा टॉपिक असल्यामुळे हृदरोग वरती आलेले आहेत प्रिव्हियस इयर मध्ये पण. त्याच्यामध्ये पण सेम आपला जो निदान पंचक असतो तो फॉलो करा तुम्ही. त्यानंतर शोध काय, SAQ LAQ 2 टॉपिक आहे. आता याच्या पुढे तुम्ही शोधच्या पुढे एक पॅटर्न ऑब्झर्व करणार आहे की ज्या टॉपिक वरती LAQ आहे, SAQ आणि जे MK चे टॉपिक आहे त्यावरती MCQ नाहीये. आतापर्यंत MCQ होते पण आता यापुढे MCQ नसणार आहे. का नसणार आहे? कारण बस आता MCQ चे टॉपिक संपले. आता DK चे टॉपिक भरपूर आहे. सिन्स आपल्याला DK चे टॉपिक जास्त आहे तर आपल्याला DK वर पण इक्वल फोकस करावा लागेल. आपण डायरेक्ट स्किप करू शकत नाही बिकॉज DK वरच मॅक्सिमम MCQ येऊ शकतात. ओके, जरी फॉर्मॅट असा असला 15, 3 and 2 चा. ठीक आहे, थोडं बहुत मी तुम्हाला पहिले सांगितलं ब्लूप्रिंट हे नेहमी 80%च फॉलो होती. तर तुम्ही असं लगेच जाऊन त्याच्यावर क्लेमिंग नाही करू शकत की नाही सर तुम्ही चुकीचं दिलंय. दॅट इज नॉट हाऊ दिस वर्क्स. ओके, सो शोध बघा. शोध मध्ये SAQ LAQ आहे. सेम आपला तोच पॅटर्न आहे, हेतू, प्रकार, निदान पंचकचा. ठीक आहे, नेक्स्ट आहे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम. डीकेचा टॉपिक आहे. MCQ अँड SAQ येणार आहे. कम्प्लीट डीकेचा टॉपिक आहे. काय काय माहिती पाहिजे, IHD माहिती पाहिजे, दॅट इज इस्केमिक हार्ट डिसीजेस. त्यानंतर CAD माहिती पाहिजे, कोरोनरी आर्टरी डिसीजेस. मायोकार्डियल इन्फाक्शन माहिती पाहिजे. स्पेसिफिकली माझा फोकस राहील की तुम्ही MI वरती फोकस करा बिकॉज MI वरती क्वेश्चन्स येऊ शकतात नॉर्मली. नेक्स्ट आहे कामला. अगेन SAQ LAQ चा टॉपिक आहे. डिफाईन करायचं आहे हेतू, संप्राप्ती. सेम आपलं निदान पंचक करायचं आहे कामलामध्ये. उदररोग कामला अगेन फिक्स्ड क्वेश्चन्स आहेत LAQ साठी. तर इन डिटेल विदाउट प्रश्न करता हे सगळे पॉइंट्स लिहायचे. टिक 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 करत जात स्टडी करायचं आहे. रॅन्डमली 1-2 पॉइंट मधले उडवायचे नाहीयेत. तुम्ही याला फॅमिलियर व्हाल, तुम्ही क्वेश्चन पेपर मध्ये येणाऱ्या क्वेश्चनला सुद्धा फॅमिलियर असाल. ओके, सो जो पॅनिक मोड राहील ना तो अचानक गायब होऊन जाईल. जेव्हा तुम्हाला अरे हे मी वाचलं होतं आणि तेच पेपर मध्ये आलेलं आहे, जेव्हा तुम्हाला ही फिलिंग येईल मनातून तेव्हा तुमचा जो पॅनिक मोड आहे तो ऑटोमॅटिक कमी होऊन जाणार. तर त्याच पॅनिक मोडला कमी करण्यासाठी आपण हे करत आहोत. त्यानंतर आहे हेपॅटोबिलियरी डिसीजेस. तो डीकेचा टॉपिक आहे. MCQ किंवा SAQ च्या फॉर्मॅट मध्ये वर्क्स. ओके, त्यानंतर डिस्क्राईब क्लिनिकल फीचर्स करायचे. लिव्हर सिरोसिस, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज, नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीज, हेपॅटायटिस, जॉन्डिस, असायटिस, हे सगळे. याच्यामध्ये असायटिस इम्पॉर्टंट आहे, जॉन्डिस इम्पॉर्टंट आहे आणि हेपॅटायटिस इम्पॉर्टंट आहे. बाकी यू कॅन स्किप इफ यू वॉन्ट.
सेम गोज फॉर कुष्ठ, कुष्ठ महाकुष्ठ चरक मधले केले सेम आपण तिथं केलेले होते तेच लिहिले चालतील. तुम्हाला इन डिटेल असं सेपरेट करायची गरज नाहीये. फक्त शूद्रकुष्ठ चरक मध्ये नव्हते म्हणून तुम्हाला वाचावं लागेल. निदान पंचक करायचे पूर्ण सेम फॉर्मॅट जसं चरक मध्ये केलं होतं त्याच फॉर्मॅट मध्ये. ऑल्सो सगळे जे 7 टाईप ऑफ महाकुष्ठ आहेत त्यांच्यामधील फरक माहिती पाहिजे. जे 11 टाईप ऑफ शूद्रकुष्ठ असतील त्यांच्यामधील फरक तुम्हाला माहिती पाहिजेच. महाकुष्ठ आणि शूद्रकुष्ठामध्ये सुद्धा डिफरन्स आहे. तुम्हाला सिलेबसमध्ये डिफरन्शिएट बिटवीन महाकुष्ठ आणि शूद्रकुष्ठ जे सुद्धा मी शिकवलेलं आहे आणि ते एक्झाम मध्ये सुद्धा येऊ शकते. ओके. नेक्स्ट आहे शीतपित्त श्वित्र. अगेन दोन्ही LAQ SAQ LAQ चे टॉपिक आहेत. इम्पॉर्टंट आहे. निदान पंचकाचा फॉर्मॅट मध्ये तुम्हाला याला स्टडी करायचं आहे. सेम गोज फॉर विसर्प. अगेन विसर्पावरती LAQ भरपूरदा आलेला आहे, परत येऊ शकतो. विसर्पाला सुद्धा तुम्हाला निदान पंचकाचाच फॉर्मॅट मध्ये स्टडी करायचा आहे. ओके. विसर्पामध्ये जे अग्नी कर्दम आणि ग्रंथी विसर्प आहे ते तर इन डिटेल करा बाबा. ते तर 100% येऊ शकतात, येतातच. आणि कारण की ते त्यांचे नावच मुळातः डिफरंट आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे स्किन डिसीजेस. स्किन डिसीजेस हा DKचा टॉपिक आहे. यावरती MCQ SAQ येईल. यामध्ये सुद्धा आपल्याला अर्टिकेरिया, त्यानंतर सोरियासिस, लायकन प्लॅनस, बुलस लेजन, फेम्फिगस, फेम्फिगॉइड, मायकोटिक स्किन डिसीजेस भरपूर आहे. इम्पॉर्टंट काय आहे? लेप्रेसी, विटिलिगो आणि सेल्युलाइटिस हे 2 आणि अर्टिकेरिया एवढे 3-4 इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला बाकीचे वाचायचे असेल तर तुम्ही बिनधास्त वाचू शकता. ज्यांना नोट्स मध्ये प्रोव्हाइडेड आहे त्यांनी तिथून वाचा. जे नोट्स फॉलो करत नाहीये किंवा ज्यांनी कोर्स घेतलेला नाहीये त्यांच्यासाठी ChatGPT ह्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. ओके. ते ऍटलीस्ट तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन तरी देईल लेमॅन लँग्वेज मध्ये की तुम्ही पेपरमध्ये लिहून येऊ शकता. ओके. गलगंड NKचा टॉपिक आहे. फक्त मी तुम्हाला 1000दा सांगितलं NKचा टॉपिक स्टडी करत असताना काय करायचंय? डेफिनेशन अँड टाइप्स ओनली. त्यानंतर थायरॉइड डिसऑर्डर्स DKचा टॉपिक आहे. अगेन त्यामध्ये आपल्याला थोडंसं डिटेलली सगळं बघून घ्यायचंय. हायपोथायरॉइडिझम वरती नॉर्मल असे क्वेश्चन आलेले नाहीये, बट स्टील तुम्ही स्टडी करू शकता. त्यानंतर लास्ट जे टॉपिक्स आहे दॅट इज 36 to 60. हे 25 टॉपिक मिळून फक्त तुम्हाला 32 मार्क्स साठी आहे. आता हे जे शेवटचे टॉपिक आहे ना यामध्ये मॅक्झिमम DK NK आहे, स्टार्टिंगचे काही सोडले तर. ओके. आय गेस वातव्याधी किंवा वातरक्त वगैरे लास्ट टॉपिक आहे. त्यानंतर मॅक्झिमम जे टॉपिक्स आहेत ना ते DK NK आहे. सो ट्राय टू स्टे फोकस्ड ऑन व्हॉट इज MK. म्हणजे MK पासून तुमचं लक्ष शिफ्ट होऊन डायरेक्ट DK NK कडे गेला नाही पाहिजे. स्टिक टू युअर गोल दॅट इज MK टॉपिक्स फर्स्ट, त्यानंतर DK, त्यानंतर NK. बिकॉज आय नो की खूप वास्ट सिलेबस आहे आणि तेवढं कम्प्लीट होणं इज काइंड ऑफ हार्ड ओनली, म्हणून सांगते. ठीक आहे. तुम्ही खूप इझिली डेव्हिएट होऊन जातात की हा टॉपिक केलेला आहे आता DK नाही वाचले कधी आपण DK करूया. पण जे तुम्ही MK केलेले असतात ते सुद्धा साधारणतः तुम्ही विसरून जाता एक्झाम मध्ये. ठीक आहे. स्थौल्यकारशावरती SAQ जास्त येतात. LAQ पण दिलेला आहे, एकदा LAQ येऊन गेलेला आहे, पण स्थौल्यकारशावर साधारणतः SAQ जास्त येतात. स्थौल्य जर तुम्हाला इथून नसेल करायचं तर आपण चरक मध्ये पण आय गेस 21वा किंवा 22वा अध्याय केलेला आहे स्थौल्यशी रिलेटेड. तो पण इन डिटेल तुम्ही लिहिलं तरी चालणार आहे. सेम निदान पंचकचा फॉर्मॅट मध्येच करायचं आहे. ओबेसिटी अगेन तो DKचा टॉपिक आहे. त्यावरती आपल्याला क्लिनिकल फीचर्स आणि ओबेसिटीचे डिटेलमध्ये डिस्क्राईब करायचंय. सेम प्रमेह चा पण सेम आहे. आपल्याला निदान पंचकाचा फॉर्मॅट यूज करायचा आहे. प्रत्यात्म, लक्षण, हेतू, संप्राप्ती, भेद, पूर्वरूप, रूप, साध्यत्व. सेम डायबिटीज, मलायटिस अँड पॅन्क्रियाटायटिस. DM वरती अजून क्वेश्चन आलेला नाहीये, पण पॅन्क्रियाटायटिस वरती 2दा आलेले आहेत क्वेश्चन. सो पॅन्क्रियाटायटिस वर तुमचा मेजर फोकस असलाच पाहिजे. त्यानंतर आहे व्याधी. व्याधीवरती SAQ आहे, LAQ आहे. सेम आपला निदान, सामान्य पूर्वरूप आणि सामान्य लक्षण. वातव्याधी करायचंय. व्याधीवरती एक SAQ बऱ्यापैकी होऊ शकतो. निरुपस्तंभितवर असू शकतो, उपस्तंभितवर असू शकतो, नुसती संप्राप्तीवर असू शकतात, नुसते हेतू आणि लक्षणावर सुद्धा असू शकतात. पण त्यांनी एवढं कंटेंट दिलेलं आहे की तुम्हाला लिहिता कमी पडेल. आपल्याला माहिती आहे वाताचे डिसऑर्डर्स किती जास्त आहे आणि वात किती जास्त महत्वाचा आहे, त्यामुळे हा टॉपिक महत्वाचा आहे.
त्यानंतर स्नायुगतवाद, त्यामध्ये आपल्याला आधी आक्षेपक बघायचंय, त्यानंतर अपतानक बघायचंय, त्यानंतर दंड अपतानक, अपतंत्रक पण बघायचंय, अर्धित पण बघायचंय, पक्षाघात पण बघायचंय, गृद्रसी पण बघायचंय, कंपवात पण बघायचंय. यामध्ये भरपूर टॉपिक्स आहेत, पण यामध्ये एका टॉपिक वरती फिक्स LQ येऊ शकतो. आता तो टॉपिक गृद्रसी असू शकतो, पक्षाघातही असू शकतो आणि अर्धितही असू शकतो. हे 3 टॉपिक वरती तर फिक्स LQ एक येऊ शकतो. ओके, बाकी टॉपिक्स वर आय गेस कंबाईन करून तुम्हाला SCQ विचारू शकतात ते. ओके, खंजपंगुत्व हे पण छोटे छोटे टॉपिक आहे, हे सगळे मी तुम्हाला शिकवलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला कॉमन न्यूरोलॉजिकल अँड स्पाइन डिसऑर्डर्स. आता ही गोष्ट समजून घ्या की आपण जे स्पाइन डिसऑर्डर्स हे भरपूर डिसऑर्डर्स आहे, यामध्ये खूप रेअर चान्सेस असतात काही येण्याचे, बट फॉर युअर अँड माय सेफ्टी बेल्स पार्सी, पार्किन्सन डिसीज आणि स्ट्रोक आपल्याला डिटेलमध्ये करायचं आहे. ह्या तिघांवरती येण्याचे चान्सेस कम्पॅरेटिव्हली जास्त आहे आणि एपिलेप्सी सुद्धा. दॅट्स ऑल. हे भरपूर दिलेले आहेत. लास्ट आपल्याला शेवट आलेलो आहे आपण MKच्या टॉपिकच्या. DK NK अजून भरपूर बाकी आहेत. हा, संधिगतवाद, अस्थि मज्जागतवाद मध्ये संधिगतवाद डिटेलमध्ये करा, बिकॉज त्याच्यावरती एक LQ येऊ शकतो. वातकंटक, कटिग्रह, मन्यास्तंभ, अवभाऊक हे सगळे छोटे छोटे टॉपिक आहे आणि हा डिफरन्शियल डायग्नोसिस महत्वाचा आहे. हा मी तुम्हाला का करायला लावते की बिकॉज हा तुम्ही नीट करा, याच्यावरती अजूनपर्यंत क्वेश्चन आलेला नाहीये, पण दॅट कुड बी अ व्हेरी गुड क्वेश्चन ऍक्च्युली जर आपण बघितलं गेलं तर. सो देर इज अ प्रोबॅबिलिटी आय फील की तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो. दॅट्स ऑल. सेम बोन अँड जॉईंटशी रिलेटेड डिसीज, यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिस डिटेलमध्ये करा आणि फ्रोझन शोल्डर थोडंसं मला इम्पॉर्टंट वाटतंय म्हणून. त्यानंतर आहे आमवाद, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. अगेन LQ टॉपिक आहे, डिटेलमध्ये निदान पंचक पूर्ण कंप्लीट झालं पाहिजे. आमवाद आणि सेम फॉर्मॅट फॉर वात रक्त, एकदम डिटेलमध्ये सगळं कव्हर झालेलं पाहिजे आमवात आणि वात रक्त. हे शेवटचे 2 असे टॉपिक आहे ज्यांच्या दोघांपैकी एक तरी प्रत्येक वर्षी LQ ला असतो. दोघांपैकी एक, आमवात किंवा वात रक्तापैकी. ओके, सो एवढे महत्वाचे आहेत. हे दोन्ही तुम्हाला डिटेलमध्ये करायचे आहेत. आता यापुढे युजली आपले NK DK असेच टॉपिक आहेत. तर मी तुम्हाला लास्टला सजेशन एवढंच देईल की NKचे टॉपिक यू कॅन ओपनली स्किप, लाईक लिटरली ओपनली स्किप, पण DK मात्र तुम्हाला वाचावं लागेल. आता इथं जे टॉपिक्स आहेत ते खूप जास्त कन्फ्युजिंग आहे, बट रुमेटॉइड आर्थरायटिस आणि गाऊट एवढे 2 टॉपिक तरी करा, बिकॉज गाऊट हे महत्वाचा टॉपिक आहे. ओके, त्यानंतर क्लैब्य वंध्यत्व NKचा टॉपिक आहे, तरी डिस्क्राईब क्लैब्य आणि वंध्यत्व करायचंय किंवा त्याचे टाइप्स सांगू शकतो आपण क्लैब्य आणि वंध्यत्वचे. उन्माद अपस्मार NKचा टॉपिक आहे, त्यामध्ये निरुक्ती उन्माद अपस्माराची, प्रत्यात्म लक्षण डिस्क्राईब करू शकतो उन्माद अपस्माराचा, हेतू संप्राप्ती सांगू शकतो उन्माद अपस्माराचे. ठीक आहे, त्यानंतर सेक्शुअल डिस्फंक्शन अँड इन्फर्टिलिटी अगेन NKचा टॉपिक आहे. मग त्यामध्ये सुद्धा आपल्याला ऑर्डरच दिलेलं आहे, तर डिस्क्राईब वाला टॉपिक आपल्याला करायचा आहे डिफरन्शियल डायग्नोसिसचा. विषाद म्हणजे डिप्रेशन, त्याला फक्त डेफिनेशन आहे. मदमूर्छा संन्यास, त्याच्यामध्ये सुद्धा संप्राप्ती द्यायची आहे दोघांची आणि हेतू द्यायचा आहे. त्यानंतर आहे सायकॅट्रिक डिसऑर्डर्स, कॉमन सायकियाट्रिक डिसऑर्डर्स. आता ते डिसीजेस तो पण NKचा टॉपिक आहे. त्यात एपिलेप्सी, न्यूरोसिस वगैरे आपल्याला बघायचं आहे, डिप्रेशन, एन्झायटी, न्यूरोसिस, पण तुम्ही नाही केलं तरी चालणार आहे. सेम फिरंग उपदंश, सिफिलिस आणि गोनोरियाशी रिलेटेड आहे. त्याचंच नेक्स्ट टॉपिक्स आपल्याला ते पण दिलेले आहे, सिफिलिस आणि गोनोरिया. ठीक आहे, यांच्या सगळ्यांवरती आपल्याला फक्त MCQच आहे. क्रिमी रोग अगेन MCQचा पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्वाचा आहे. खालित्य पालित्य MCQचा पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्वाचा आहे. हा जो टॉपिक आहे हा DKचा आणि याच्यावरती SCQ सुद्धा येऊ शकतो. सो आपल्याला त्याच्या हिशोबाने प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये वर्म्स डिफरेन्शिएट केलेले आहे डिफरंटली. तर यामध्ये स्पेसिफिकली फिलेरियसिस इम्पॉर्टंट आहे, विच इज फिलेरियल वर्म, जे इथं ओके इथं फिलेरियल वर्मचं हे दिलेलं नाहीये, बट यामध्ये फिलेरियसिसशी रिलेटेड एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सो आपल्याला फिलेरियसिस थोडंसं चांगलं करायचं आहे. ओके, लास्टली आपला आहे श्लीपद म्हणजेच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून फिलेरियसिस. ओके, तर तुम्हाला ही गोष्ट श्लीपदवरती पण NK जो आहे त्याच्यावरती एकदा MCQ आलेला आहे, इफ यू नो. सो MCQ श्लीपदवरती आलेला आहे, सो तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. अँड ऑफकोर्स ट्युबरक्युलोसिस महत्वाचा आहे, ट्युबरक्युलोसिस करा, सगळ्यांनी करा, बिकॉज ट्युबरक्युलोसिस वरती SAQ एकदा येऊन गेलेला आहे. सो इट माइट रिपीट. लास्टली I would say thank you all
फॉर लिसनिंग सो कामली. बट एक गोष्ट ध्यानात घ्या की तुम्हाला टॉपिक्स भरपूर आहे. ओरिएंटेशन करून द्यायचं होतं, मी ते करून दिलेलं आहे. आता तुमचं काम आहे याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करणे. ऑलरेडी रोडमॅप तुम्हाला प्रोव्हाइड दिलेलं आहे, स्ट्रॅटर्जी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. इव्हेंच्युअली आम्ही तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा इम्पॉर्टंट टॉपिक्स पण प्रोव्हाइड करू. सो सगळे व्हिडिओज दिल्यानंतर त्यांना छानपैकी कंपेअर करून स्टडी करायला बसा. ओके, सो आय विश यू ऑल व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम. ज्यांना कोणाला कोर्स परचेस करायचं असेल, लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डेमो लेक्चर्सची सुद्धा लिंक असणार आहे. सो अँड ऑल्सो प्लीज डू फॉलो अस ऑन Instagram and YouTube. Thanks for watching the video. Have a nice day. Thank you.